नमस्कार स्वामी भक्तांनो, आज आपण एका स्वामी सेवेकरिता ताईंचा सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा प्रसंग अनुभव येथे सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, असे पात की मी दीन स्वामी राया, पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया, नसे अन्यत्र आता जगिया दिनाला, समर्था तुम्हावीन प्रार्थो कुणाला. हुबेहूब या ओळीची प्रचिती देणारा माझा अनुभव. मला स्वामींशिवाय दुसरा कुणाचाही आधार नाही. जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले ना स्वामी भक्तांनो, तेव्हापासून आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. कोणाचा तरी भक्कम आधार असल्यासारखा सदैव भासतो. कुठलंही संकट येऊ, कुठलंही दुःख येऊ, जेव्हा जेव्हा स्वामींना हाक मारते ना, तेव्हा स्वामी कुणाच्या ना कुणाच्या रूपामध्ये माझ्यासमोर उभे राहतात आणि माझी मदत करतात. स्वामी भक्तांनो, स्वामींना सोंगढोंग खरंच अजिबात आवडत नाही. अंतःकरणापासून स्वामींची जर सेवा केली ना, तर स्वामींना ती खूप प्रिय आहे. या माझ्या अनुभवातून तुम्हाला कळणारच आहे. काय झालं होतं ना, की मी स्वामी काय, स्वामी सेवा काय, मला काही एक माहीत नव्हतं. लग्नानंतर मी एक नवीन, पण माझ्या सासूबाई या स्वामींच्या खूप निस्सीम सेवेकरी, खूप भक्त. त्या जवळपास 22-23 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहे. स्वामींच्या कृपेनेच त्यांना माझे जे मिस्टर आहे ते झालेले होते आणि त्यानंतर त्यांचे जे प्रसाद आहे, म्हणजे आमची केंद्रामध्ये दर गुरुवारी ही महाप्रसाद असतो, आरती असते. त्यावेळेस त्यांचे कित्येकदा स्वामींनी नैवेद्य देखील ग्रहण केले आहे. एकदा तर त्यांचा असा अनुभव आहे की काय झालं होतं ना, की त्या स्वयंपाक करण्यासाठी त्यांना पाणीच मिळत नव्हतं, म्हणजे पाणीच नव्हतं. आणि मग ते म्हणायच्या की स्वयंपाकाला तर शिळे पाणी चालत नाही, मग आता कसं होणार, हे पाणी काय करायचं. लाईट पण नव्हती आणि पाणी पण नव्हतं. पण आता आरतीची वेळ होत चालली होती आणि प्रसादही झाला पाहिजे होता. महाराजांची वेळ ही चुकली नाही पाहिजे. त्यावेळेस सासूबाई म्हटल्या की नाही, आत्ताच्या आत्ता मी स्वामी याच पाण्यामध्ये तुम्हाला प्रसाद बनवणार आहे, बघू काय होतं आज. तर आईने शिळ्याच पाण्यामध्ये स्वयंपाक सुरुवात केली. वरणाला डाळ टाकली, डाळ आणि भात शिजून झाला. त्यानंतर लाईट आली. मग आईने ताज्या पाण्यामध्ये बाकीचा स्वयंपाक केला आणि मठामध्ये आरती वगैरे झाली. आरती झाल्यानंतर जेव्हा आईने डब्यामध्ये ताट भरण्यासाठी उचललं, त्यावेळेस महाराजांनी अक्षरशः डाळ भातच खाल्ला होता. डाळ भातीचा निम्मा डाळ भात हा महाराजांनी ग्रहण केला होता. सर्वांना खूप आश्चर्य वाटले. त्यावेळेस आईंना स्वामींनी दाखवून दिले की मला सोंगढोंग हे आवडत नाही. मला फक्त श्रद्धेने, भक्तीने, अंतःकरणापासून तुम्ही काही अर्पण करा, काहीही द्या. मला तुम्ही माती जरी दिली, पण ती जर खूप भक्तीने, भावाने जर असेल, तरी मी ते आनंदाने ग्रहण करीन, असं स्वामींनी त्याच्यातून मला दाखवून दिलं. असे आईला खूप अनुभव स्वामींनी दिलेले होते. आई मला स्वामींविषयी खूप काही सांगायच्या, अशी माहिती सांगायच्या, अनुभव सांगायच्या, तू स्वामी सेवा कर म्हणायच्या. पण ते म्हणतात ना, जेव्हा नशिबात असतं, जेव्हा स्वामींचे आगमन व्हायचे असते, तेव्हाच होत असते. कोणी किती फोर्स करा, किती सांगू द्या, त्यावेळेस नाहीच होत. जेव्हा आपल्या मनाने आपण तिथे जातो, ती वेगळीच भावना असते. आई मला खूप सांगायची, पण मी कधीच स्वामींचं काही केलं नाही. मग काय झालं ना, की मला जॉब पण होता आणि मी आणि माझे मिस्टर दोघंही जॉबला जायचो. मग त्याच दरम्यान मला प्रेग्नेन्सी राहिली. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर आई आमच्याकडे पुण्याला राहण्यासाठी आल्या. कारण मला एवढी दगदग ही सहनच होत नसायची, कारण घरचं आवरून जॉबला जाणं हे शक्यच होत नसायचं. त्यामुळे मग आईला आम्ही तिथेच ठेवून घेतलं. आणि मग माझे जे सासरे आहेत ते काही दिवस गावाकडे राहायचे, काही दिवस पुण्याला राहायचे, असंच आमचं रुटीन चालू होतं. आता आई एवढ्या स्वामींच्या निस्सीम भक्त आहे, त्यांना स्वामी सेवा केल्याशिवाय करमतच नसायचं. ते कंटिन्यू स्वामी सेवेतच असायच्या. त्या घरचं सर्व काम करायच्या. अक्षरशः त्या सकाळी उठून मला डब्बा वगैरे करून देत असायच्या आणि मला सांगायच्या की तू प्रेग्नेंट आहेस, त्यामुळे ना तू खूप काळजी घेत जा बाळा, तुझी काळजी घे. आणि त्या मला खूप सेवा सांगायच्या, तू असं कर, पोटावरती हात ठेव, गायत्री मंत्राचा जप करत जा, महाराजांचा मंत्र म्हणत जा, तारक मंत्र म्हणत जा, रामरक्षा ऐकत जा, असं त्या सांगायच्या. आणि पोटावरती हात फिरून तू म्हणत जा की बाळा तू खूप हुशार आहे,
खूप छान आहे, तुझी बुद्धी खूप तल्लख आहे, असं तू म्हणत जा, म्हणजे त्याच्यावरती संस्कार होतील, अशा त्या मला सांगायच्या. आणि ते आम्हाला सांगायचे, पण माझ्याकडनं काही एवढं होत नसायचं. मग ते सकाळी उठल्या का मी उठले की लगेच मोबाईलमध्ये तारक मंत्र, रामरक्षा वगैरे लावून द्यायच्या. त्यामुळे ते सर्व माझ्या कानावरती पडत असायचं. आणि मी जेव्हा ऑफिसमधून यायचे ना, तेव्हा आई सेवा करायला बसायच्या आणि म्हणायच्या की बाळा, तू खुर्चीवरती बस, मी तुला हे करते, मी सेवा करते, तू ती सर्व काही ऐक. आणि मला आई ते ऐकायलाच लावायच्या. माझी इच्छा नसली तरी मला तिथे बसायलाच लावायच्या. मग माझं स्वामी चरित्रही ते ऐकून ऐकून जवळपास पाठ होत चाललं होतं, कारण आईचं ते रोजचं रुटीनच झालं होतं. बोर वाटायचं, पण मला ते ऐकावंच लागायचं, कारण आईचं मन मला कधी दुखावताच आलं नाही. कारण ते आपल्यासाठी जर एवढं करत असेल तर आपणही हे नाही म्हणू शकत, करू शकत. कारण आजच्या युगामध्ये अशी सासू खरंच कुणालाच हे होणार नाही. मला माझ्या आईपेक्षा प्रेम करणारी सासू मला मिळाली, हे माझं खरंच खूप मोठं भाग्य मी समजते. आणि मग त्यांनी मला असंच, माझे 9 महिने असेच गेले आणि माझी डिलेवरी झाली आणि मला छान मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर असंच मग असे दिवस चालले होते आणि मुलगी ही इतकी शार्प आणि इतकी हुशार झाली ना आईच्या सेवेमुळे. खरंच गर्भसंस्कारचे परिणाम खूप छान दिसून आले. कारण 6व्या महिन्यातच माझी मुलगी ही बोलू लागली, थोडे थोडे शब्द बोलायची. आणि आता ती ती देखील स्वामींची खूप सेवा करते. म्हणजे तिला स्वामीशिवाय करमत नाही. आईने तिच्यावरती खूप छान संस्कार लावले आणि ते बघून बघून मला देखील स्वामींची ओढ लागली आणि मी ही स्वामी सेवा करू लागली. आता आता आम्ही स्वामी सेवेकरी झालो होतो. म्हणजे फार काही सेवा करत होते असं नाही, पण आता जे काही करत होते ते माझ्या मनाने करत होते, कारण मला ही स्वामींची ओढ लागली. कारण एवढ्या दिवसापासून आपण जर एखाद्या वातावरणात राहिलो तर आपल्याला देखील त्याची सवय होत जाते. आता 9 महिन्यापासून मी ज्या वातावरणात होते त्याची मला सवय लागून गेली आणि मी ही स्वामींच्या नकळतपणे कधी जवळ गेले मलाही कळाले नाही. त्यानंतर असेच दिवस गेले. मग माझी मुलगी 1 वर्षाचीच झाली तर आम्ही स्वतःचं घर घेण्याचं ठरवलं. आता ही देखील स्वामींचीच कृपा होती, कारण आईची सेवा ही खूप होती आणि आईची इच्छा होती की आम्ही रेंटच्या घरात न राहता स्वतःचं घर तिथे पुण्यामध्ये घ्यावा आणि तीच इच्छा स्वामींनी आईची पूर्ण केली. मग आम्ही हिचं घर घेण्याचं ठरवलं. घर वगैरे बुक केलं, सर्व काही बघितलं, आवडलं वगैरे. घर बुक केल्यानंतर काय झालं ना, आम्ही जे ते अगोदर रेंटने राहत होतो ना, तिथला जो मालक होता तो गुंड होता. हे आम्हाला कधी कळालंच नाही, कारण तो जो खून करून जेलमधून जाऊन आलेला माणूस होता. कोण एवढं कोणाकडे लक्ष देतं? सिटीमध्ये कोणी कोणाच्या घरी नाही, काही नाही. फक्त आपलं यायचं, खायचं, आपल्या आपल्या घरात राहायचं एवढंच असतं. कोण कोणाच्या घरी नाही, चौकशी नाही, त्यामुळे काही माहीतच नसतं आणि ते खूप डेंजर होते. आणि त्यांनी आमच्याकडून ॲडव्हान्स म्हणून अगोदरच 25,000 रुपये घेतलेले होते. आता आम्हाला रूम सोडायची म्हटल्यानंतर ते 25,000 आम्हाला घ्यायचे होते. म्हणून मिस्टर त्यांना मागायला गेले. तर ते खूप बोलू लागले, शिव्या वगैरे देऊ लागले की तुझे कुठलेच पैसे आमच्याकडे नाही म्हणे, पैसे वगैरे काहीच नाही, असं ते बोलू लागले. त्यानंतर काय झालं ना, बोलू लागले. मग आईलाही टेन्शन आलं, कारण घामाचे कष्टाचे पैसे होते आमचे हे पैसे. मग ते गुंड होते हे तर माहीतच नव्हतं आणि ते आम्ही देणार नाही, तुला काय करायचं ते कर, असं ते खूप बोलू लागले. मिस्टर हे थोडे घाबरटच आहे, त्यांना असं धीर नाही आणि ते घाबरले. आणि घाबरल्यानंतर त्यांचेही पाय थरथर कापू लागले. ते घरी येऊन म्हटले की पैसे तर खूप कष्टाचे आहे, आपल्या प्रत्येक घामाच्या पैशातला 1-1 रुपया आहे, मी कुणाचेही लुबाडलेलं नाही, काही केलेलं नाही, हे पैसे मिळवले म्हणजे तेवढंच आपल्याला हातभार लागेल, असे मिस्टर तळतळ करत होते. आणि त्यावेळेस मी म्हटले, अहो तुम्ही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल. आई गावाकडे होते, आईला कॉल करून सांगितलं की असं असं घडलं आहे. आई म्हटल्या, टेन्शन घेऊ नका, स्वामी आहे, स्वामी पाठीशी आहे, स्वामी सर्व काही व्यवस्थित करतील, असं म्हटल्या. आणि मग मी म्हटलं आई का मी आता एकदा त्यांच्याकडे जाऊन येते, कारण मला बायकांना काही जादा बोलत नाही, पुरुषांना बोलतात, मला काही ते बोलायचे नाही, असं मी आईला म्हटले. आई म्हटली, हा का, मग जा म्हणे, दोघं पण जा म्हणे आणि विचारून ये, तोपर्यंत मी इकडं सेवा करते, असं ते म्हटले. आणि ते आम्हाला मिस्टरांना मारण्यासाठी निघालेच होते. म्हणजे ते काठे वगैरे घेऊन तयारच होते की चला जायचं आपल्याला त्याला मारायला. 5-6 जणही ते तिथे जमा झालेले होते. तेवढ्यामध्ये आमची गाडी गेली आणि आईची इकडं सेवा ही सुरू होती. आईने
11 माळी जप आणि स्वामीचरित्र चालू केलं होतं. आई सांगतात, जेव्हा तुम्ही गेला आणि मी ही सेवा चालू केली, स्वामींना विनंती केली की स्वामी, लेकरांचे पैसे ही खूप कष्टाचे आहेत, तुम्हीही जाणता. आम्हाला हरामाचं कुणाचं काही नको, आमच्या कष्टाचं द्या. ते लोक बेकार आहेत असं म्हणतात. तुम्हीच आता काय करायचं ते करा. आणि आईने 11 माळी जप केलं आणि स्वामीचरित्र वाचले. प्रत्येक अध्याय झाल्यावर आईच्या डोळ्यातून टप टप पाणी हे गळत होतं. स्वामींना एकच विनंती होती, लेकरांना आधार द्या, त्यांना कोणीच नाही, आम्हाला तुमचाच आधार आहे. तुम्हीच जा त्यांच्या मदतीला आणि ह्या संकटातून बाहेर काढा. आईची सेवा चालू होती. माझंही नामस्मरण मनातल्या मनात चालू होतं. आम्ही तिथे पोचलो आणि त्यांच्या हातातच काट्या वगैरे होत्या. आम्ही खूप घाबरलो आणि मग त्यानंतर मी हळू प्रेमामध्येच त्यांच्यासोबत बोलू लागले आणि स्वामींना विनंती केली, स्वामी शक्ती द्या, माझ्या मुखातून तुम्हीच बोला, असं मी स्वामींना म्हटले. आणि मी प्रेमानेच म्हटले, दादा तुम्हाला काय करायचं ते करा, फक्त एकच विनंती आहे की आमचे पैसे फक्त तेवढे द्या. तुम्हाला पण खरं माहीत आहे की आम्ही पैसे दिले की नाही, आणि असं खोटं बोलून लुबाडून काही एक होत नाही, असं मी प्रेमामध्ये बोलली. आणि त्यावेळेस जेव्हा मी प्रेमात बोलली, व्यवस्थित बोलली, त्यावेळेस ते म्हटले की हो ताई ठीक आहे देतो. पण ते म्हटले की 25,000 नाही, तुमचे 20,000 रुपये आहे. असं म्हटल्यानंतर म्हटलं 5,000 कसले? तर ते म्हणे तुम्ही रूम खूप खराब केली, खिळे वगैरे ठोकले, असं केलं. म्हटलं ठीक आहे दादा, तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढे पैसे द्या. आणि त्यांनी 20,000 रुपये आम्हाला दिले. त्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही आईला कॉल केला आणि सांगितलं. ज्यावेळेस आईला सांगितलं त्यावेळेस आई म्हटल्या की स्वामीच तुमच्या मदतीला आले, नाहीतर त्यांनी जर तुम्हाला मारलं असतं, काही केलं असतं तर काय केलं असतं. आई अशा बोलू लागल्या. स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली. माझी सेवा स्वामींपर्यंत पोचली. खरंच स्वामी तुम्ही धन्य आहात, धन्य धन्य माऊली, असे आईचे उद्गार निघले आणि मीही स्वामींपुढे नतमस्तक झाली. अशा प्रकारे स्वामींनी येऊन खूप मोठी मदत केली. स्वामी अशीच आमच्या परिवाराकडून तुमच्या चरणाची खूप सेवा करून घ्या. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्या मदतीला लवकर जा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना दिला. खरंच प्रत्येकाला अशी सासू ही नक्की मिळावी, जी आपल्या सुनेला स्वामींच्या सेवेकरी बनवी. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.